Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson. Lesson number 2, plant structure and function from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सायन्सचा लेसन नंबर 2 बघणार आहोत. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन मीन्स प्लांट्स मीन्स वनस्पती, स्ट्रक्चर म्हणजे त्यांची रचना आणि फंक्शन म्हणजे कार्य काय आहेत त्यांची. ओके, लेट्स रिकॉल व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आता परिसरातील जे विविध वनस्पती त्या आपणास सहजपणे कशामुळे ओळखू येतात. विच आर व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. वनस्पतीचे विविध अवयव कोणते आहेत, तर हे आपण लास्ट इयरला सुद्धा शिकलो. द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स, फ्रूट्स etc. of different plants of different. आपण बघितलं की वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फळे, फुले इत्यादी वेगवेगळी असतात. प्रत्येक वनस्पतीची वेगवेगळी असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि यांच्या या डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्समुळे, यांच्या या गुणधर्मामुळेच आपण वेगवेगळ्या वनस्पतींना ओळखू शकतो. लेट अस नाव acquaint ourselves with these plant organs in greater detail. चला तर मग आता या सगळ्या वनस्पतींचे जे अवयव आहेत कोणकोणते आहेत, रूट्स, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स, फ्रूट्स, तर यांची आपण सविस्तर माहिती, त्यांची ओळख करून घेऊयात. ओके, फर्स्ट टॉपिक आहे आपला रूट. रूट म्हणजे काय, तर झाडाची मूळ. तर फर्स्ट इथे काय दिले, ॲक्टिव्हिटी आहे. कीप अ मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन अ कॉनिकल फ्लास्क. तर काचेचं जे आपलं पात्र असतं, तर त्यामध्ये काय हे करायचं आहे, एक पेपरचं आपल्याला हे करायचं आहे, बॉल बनवायचा आहे, त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. ओके, आणि काय करायचं आहे पुढे, तर प्लेस सम सोक मुंट बीन्स ग्राम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. ऑब्झर्व द नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. तर काय करायचं आहे, तर त्या ओला जो आपण कागद केला आहे त्याचा जो बॉल बनवला आहे, पाणी शिंपडून त्याला ओलं करायचं आहे, बॉल बनवायचा आहे. आणि त्यामध्ये काय केलं आहे, हा जो काचा आणि कागद आहे यामध्ये भिजलेले हरभरे, मटकीचे दाणे आपल्याला 2 ते 3 दिवस ठेवायचे. आणि मग त्या बियांमध्ये काय आपल्याला बदल दिसतो ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. इथे बघा, हे महत्त्वाचं आहे. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रेडिक्यूल. ओके, तर वनस्पतीच्या एक मिनिट, तर रॅडिकल म्हणजे काय, तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास रॅडिकल म्हणजेच मराठीत त्याला आदिमूळ म्हणतात. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युमूल. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास काय म्हणतात, अंकुर. आपण त्याला मराठीत अंकुर म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू, प्ल्युमूल. की जमिनीच्या वर जो भाग असतो त्याला म्हणायचं प्ल्युमूल. इथे आपल्याला पिक्चर दाखवलेलं आहे, हे पहा, रॅडिकल अँड प्ल्युमूल. हे जमिनीच्या वरचा जो भाग असतो हा याला म्हणायचं प्ल्युमूल म्हणजेच अंकुर. आणि जमिनीच्या आत रूट्स बनून जो भाग जातो त्याला म्हणायचं रॅडिकल. ओके, नेक्स्ट, द रूट दॅट फॉर्म फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. आणि आदिमुळापासून, या रॅडिकलपासूनच बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली ग्रो होत जाते, रूट्स त्याचे वाढत जातात. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड द ग्रॅज्युअली टॅपर्स टू पॉइंटेड एंड. आणि पुढे मग तो निमुळता होऊन त्याचे जे रूट्स आहेत ते पुढे पुढे निमुळते होऊन टोकदार होतात. ग्रॅज्युअली टॅपर्स, पॉइंटेड एंड. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीचा हा जो अवयव असतो, हा जो पार्ट असतो त्यालाच काय म्हणतात, रूट्स. ओके, रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. जमिनीमध्ये काही प्लांट्स जे असतात त्यांना काय होतात, नंतर उपमुळे फुटतात, सेकंडरी रूट्स त्यांना येतात. दॅट ग्रो ऑब्लिक्विली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. रूट सपोर्ट द प्लांट. दिस टाईप रूट इज कॉल्ड टॅप रूट. आणि मग ती काय होतात, तिरपी जमिनीत खाली वाढत जातात, दूरवर पसरतात, ही जी उपमुळं असतात ती. ओके, आणि मुळं काय करतात, तर झाडाला आधार देतात. आणि अशा प्रकारच्या रूट्सलाच काय म्हणतात, टॅप रूट्स असे म्हणतात. बाजूला चित्रामध्ये आपल्याला
टॅपरूटची डायग्राम आहे बघा दिलेली. ओके, हे इथे हे काय टॅपरूट, तर ही डायग्राम तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ही डायग्राम बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे. ओके, रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेस नियर रूट टिप्स, दीज आर रूट हेअर्स. ओके, तर मुळांच्या टोकांच्या भागांवर केसांसारखे धागे असतात, त्यांनाच काय म्हणायचं, रूट हेअर. हे जे तुम्हाला हे असे 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 धागे दिसत आहेत बारीक बारीक, हे यांना काय म्हणायचं, रूट हेअर. The root tip is delicate. This is the region of the growth of root. आणि मुळाच्या टोकाचा भाग हा खूप नाजूक असतो आणि मुळाची वाढ सुद्धा काय होते, यामुळेच होते. The tip is cover a cap like structure called root cap. The root cap protects the root tip from injuries. हे बघा, ही इथे रूट कॅप, हा जो डार्क भाग दिसतोय आपल्याला, रूट कॅप. तर हा जो मूळ असतो झाडाचं, तर याची वाढ, मुळाची वाढ याच भागात खाली जमिनीत होत असते आणि त्याला इजा होऊ नये, त्याला इंजुरी होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखं आवरण असतं आणि त्यालाच काय म्हणतात, रूट कॅप असे म्हणतात. पुन्हा आता इथे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आहे. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच वे दॅट इट्स रूट आर टुवर्ड्स द वॉटर. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ रूट्स फॉर 8 days. काय करायचं आहे की काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्यावर, त्या बरणीवर काय ठेवायचं, आपल्याला कांदा ठेवायचा आहे आणि त्याची कांद्याची मुळे पाण्याच्या दिशेत राहतील असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि 8 दिवस मग आपल्याला त्याची जे रूट्स आहेत त्यांची काय करायची आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे इथे याप्रमाणे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. थ्रेड लाईक्स ऑफ फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट्स. ओके, तर खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना फायब्रस रूट म्हणतात किंवा मराठीत त्याला तंतुमय मूळ असे म्हणतात. दस देअर आर मेन टाईप ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट्स. तर मुळांचे हे 2 प्रकार आहेत. कोणते, हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट्स. त्यानंतर डायकोटिलेडोनस अँड plants have tap roots while monocotyledonous plants have fibrous roots. आता डायकोटिलेडोनस मीन्स काय, तर द्विदल द्विदल जे असतात, द्विदल धान्य माहिती ना आपल्याला, ज्या बीजचे, ज्या सीड्सचे 2 भाग होतात, जसं की आपली हरभरे झाले त्याचे 2 भाग होतात, त्याला म्हणायचं डायकोटिलेडोनस. आणि मोनोकॉटिलेडोनस मीन्स एकदल. ओके, तर या वनस्पतींचे मुळं कसे असतात, तर फायब्रस रूट्स असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे की डायकोटिलेडोनस या वनस्पतींची मुळे, एक मिनिट. ओके, तर याचे टॅप रूट्स असतात आणि मोनोकॉटिलेडोनस या वनस्पतींची मुळे ही फायब्रस रूट्स असतात. ओके, sow the seeds of plants like mustard, sorghum, jowar, maize, pea, coriander, etc. in an earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 centimeter high, uproot them. तर काय घ्यायचं, एक कुंडी घ्यायची, कुंडीमध्ये आपल्याला हे लावायचे आहेत धान्य. कोणकोणते, तर मस्टर्ड म्हणजे मोहरी, ज्वारी, मक्का, धने यांचं दाणे आपल्याला लावायचे आणि 8 दिवस त्याची काळजीपूर्वक त्यांना वाढवायचं आहे. आणि शेवटी विधभर म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर ती वाढल्यानंतर काय करायचं आहे, की ती काय करायची, uproot carefully while the soil moist and put them gently in a large conical flask containing water. The soil will get wash off without any harm to the roots. आणि मग ती हळू, अतिशय त्यांना इजा न करता अलगद आपल्याला उपटायची आहेत आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकू पात्रात आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून काय होईल, मुळांना कोणतीही इजा होणार नाही, कोणतीही हार्म होणार नाही आणि मुळावरील माती निघून जाईल. त्यांना पाण्याने वॉश करायचं आहे आणि आता हे जे रूट्स आपल्याला दिसतील त्याचं काय करायचं, ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन्स हॅव फायब्रस रूट्स. आणि आता आपल्याला त्या वनस्पतींचे निरीक्षण करायचे, त्यांच्या मुळांचे, की कोणते मुळं ही टॅप रूट्स आहेत आणि कोणते फायब्रस रूट्स आहेत. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, sorghum हॅव 2 टाईप्स ऑफ
रूट्स. मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून अशी 2 प्रकारची त्यांना मुळे असतात. Some roots are underground whereas some grow and stem just above the soil. The latter are called adventitious roots. ओके, तर त्यांनाच काय म्हणतात? आगंतुक रूट्स असे म्हणतात मराठीत. आगंतुक मुळे, की ज्यांचे काय होते, जमिनीत वाढणारी मुळे आणि जमिनीच्या वरती खोडांपासून वर सुद्धा ती वाढतात. अशी दोन्ही प्रकारात वाढणाऱ्यांना ॲडव्हेंटिटियस रूट्स असं म्हणतात. Besides the normal function like absorption of water, minerals, anchoring and supporting the plants, roots perform some other functions too. ओके, तर हे रूट्स जे आहे त्यांचं काम काय नेमकं, तर माती धरून ठेवणे. ओके, त्यानंतर अजून काय, तर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल, तर जमिनीतले पाणी, खनिजे, क्षार शोषून घेणं. अँकरिंग द सपोर्टिंग द प्लांट, झाडाला आधार देणं. ही त्यांची वेगवेगळी फंक्शन्स आहेत मुळांची. रूट शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन. आणि मुळांना ही विविध कामे करावी लागतात. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना काय म्हणतात, मॉडिफाय रूट्स. ओके, ते वनस्पतीनुसार काय होतात, त्यांच्या मुळांमध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसून येतो, त्यांनाच मॉडिफाय रूट्स असे म्हणतात. आता काही बघा पुढे अजून दिली आहेत. मॉडिफाय रूट्स आर एरियल रूट्स, म्हणजेच काय, तर यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, त्याच्यानंतर स्टिल्ट म्हणजे आधारमुळे, त्याच्यानंतर रनर्स म्हणजे धावतीमुळे, आणि ब्रीदिंग रूट्स म्हणजेच काय, तर श्वसनमुळे यांचा समावेश होतो. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, पुट अ plantlet in it in such a way that its roots are deep in the water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss your observation in the class. बघा, पुन्हा ॲक्टिव्हिटी दिली आहे की काय करायचं आहे आपल्याला, तर काचीची बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यात एक रोपटं ठेवायचं आणि रोपट्याची मुळे काय असली पाहिजे, पाण्यात डुबलेली पाहिजे. या चित्रामध्ये आहे, शेजारच्या चित्रात आपल्याला दिसत आहे त्याप्रमाणे मुळे पाण्यात डुबलेली पाहिजे. आणि पाण्याची जी पातळी आहे किंवा लेवल आहे तिथे काहीतरी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे की ही लेवल इथपर्यंत आहे आणि याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पाण्याची पातळीची नोंद करायची आहे. त्यावर 5 मिली तेल टाकायचं याच्यामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पाण्याची नोंद घ्यायची. आणि असं का झालं याची सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये चर्चा करायची. Next, use your brain power. What would have happened of plants like tamarind, banyan and mango had fibrous roots? चिंच, आंबा या वनस्पतीमुळे तंतुमय असती तर काय झाले असते? बघा, आता तुम्ही विचार करा काय झालं असतं. व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंजर? मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? आणि थर्ड क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ रूट्स डू द फेनुग्रीक, स्पिनॅच अँड ओनियन प्लांट्स लिव्ह? मेथी, पालक, कांदा या वनस्पतीची मुळे कोणत्या प्रकारची असतात? आत्ताच आपण ते बघितलं आहे. नेक्स्ट, फाइंड आउट व्हाय आर द अंडरग्राउंड पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक रॅडिश, कॅरट, बीट, स्वीट पोटॅटो थिक, फ्लेशी अँड सॉलन? विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे? आता आपण बघूया की मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील जो भाग असतो, जाड मांसल, ओके, जो फ्लेशी भाग असतो, तो फुगीर का असतात आणि हे वनस्पतीचा कोणता अवयव, त्याला काय म्हणतात? रूट्स म्हणतात की स्टेम म्हणतात, हे इथे विचारले. कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स व्हाया ईमेल. आता विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्र मिळवायची तुम्हाला गुगलवरनं आणि ती तुमच्या मित्रांना बघा मेल करायची आहे. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक, स्टेम. बघा, पार्ट्स ऑफ स्टेम, इथे पिक्चरसुद्धा दिलेलं आहे. पार्ट्स ऑफ स्टेम, ही इंटरनोड, त्याच्यानंतर ही बर्ड नोड्स, दोन भागामधलं ग्रोईंग एंड अँड बर्ड. ही सुद्धा डायग्राम बरेच एक्झाममध्ये विचारली गेली आहे, युनिट टेस्टमध्ये विचारली आहे. तर स्टेम म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीत खोड म्हणतो. द स्टेम ग्रोज अबोव द सॉईल फ्रॉम द प्ल्युमूल ऑफ द स्प्राउटिंग सीड्स. तर जे बिया आपण लावतो ते रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची जमिनीच्या वर जी वाढ होते, स्प्राउटिंग म्हणजे जे बीज आपण लावतो आणि त्याच्यापासून स्प्राउट जो अंकुर बाहेर निघतो, ओके, त्याला म्हणतात स्टेम.
ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीज. आणि ही जी लेंथ आहे ती हळूहळू जसं काय होतं त्याला ग्रॅज्युअली ते स्टेम जे आहे हळूहळू वाढत जातं. देअर आर नोट्स ऑन द स्टेम. आणि त्याला खोडावर काय फुटतात, पेरे. नोट्स म्हणजे काय, त्याला मराठीत आपण पेरे म्हणूया, इथे चित्रामध्ये दिलं आहे. देअर आर नोट्स ऑन द स्टेम, लीव्स कम आउट ॲट द नोट्स. आणि ज्या ठिकाणी पेरे असतात त्या ठिकाणी काय होतात, पानं फुटतात. द पार्ट्स ऑफ द स्टेम बिटवीन टू नोट्स इज कॉल्ड इंटरनोड. आणि खोडांच्या दोन पेरांमधील अंतराला काय म्हणतात, इंटरनोड असं म्हणतात. दोन इथे जे नोड आहेत त्यामधला जो भाग आहे त्यालाच म्हणायचं इंटरनोड. ओके. द टिप और द optical end of the stem is called a bud. Observe the branch of any plant and identify its different parts as per the diagram. आणि खोडाच्या अग्रभागाला काय असतं, बड. ओके, याला काय म्हणतात, बड. त्यालाच मराठीत मुकुल असं म्हणतात. ओके. एखाद्या झाडाची फांदी घेऊन तुम्ही याप्रमाणे विविध त्या फांदीचे भाग तुम्ही काय करू शकता, दाखवू शकता, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे. ओके. कंप्लीट द चार्ट. आता इथे बघा, नेम ऑफ द प्लांट म्हणजे वनस्पतीचं नाव तिथे आहे. थिकनेस, त्याची जाडी तुम्हाला तिथे लिहायची आहे, कशाची, नोडची त्याच्या. आणि लेंथ ऑफ इंटरनोड. आणि कांडे लांबी, दोन नोडच्या मधातील अंतरसुद्धा. जसं की शुगर केनला सुद्धा नोड असतात. ओके. त्यानंतर फेनुग्रीक. तर हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे लीफ, हा आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.